छत्रपती संभाजीनगर पूर्वचे उमेदवार तथा MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आचारसंहिता कक्षाकडे केलेल्या तक्रारीची समितीकडून चौकशी झाली आहे। यानंतर आचारसंहिता कक्षात सुनावणी घेण्यात आली आहे। त्यानुसार या तक्रारीबाबतचा अहवाल आचारसंहिता कक्षाचे प्रमुख डॉक्टर विकास मीना यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे। छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघामध्ये काही लोक आधार कार्ड जमा करून पैसे वाटप असल्याची तक्रार इम्तियाज जलील यांनी आचारसंहिता कक्षाकडे केली होती। या तक्रारीसोबत काही व्हिडिओ आणि फोटो सादर केले होते। या तक्रारीनंतर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, गुन्हे विभागाचे उपायुक्त प्रशांत स्वामी आणि औरंगाबाद पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे या तिघांची समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली। या तिघांनी आपला अहवाल डॉक्टर मीना यांच्याकडे सोपवला। डॉक्टर मीना यांच्या कक्षात तक्रारकर्ते इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली। तक्रारीच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्षाचा संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सोपवला असून आचारसंहितेचे उल्लंघन होते असे व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत नसल्याचे त्यात म्हटले आहे।